नमस्कार, मी सविता कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण उपवासाचा पोटभरीचा आलू पराठा बनवणार आहोत। बनवायला अगदी सोपा आहे। आलू पराठा बनवताना बऱ्याच वेळा फक्त साबुदाणा वापरला जातो, तर आज आपण तसं न करता यासोबत भगर सुद्धा वापरणार आहोत, जेणेकरून तयार होणारा आलू पराठा पचायला अगदीच हलका होईल। पराठा पहा अतिशय मऊ लुसलुशीत असा तयार झाला आहे। 2 ते 3 तास अगोदर तुम्ही हे पराठे बनवून ठेवू शकता। आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर माझी एक तुम्हाला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। पराठा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी 2 बटाटे उकडून घेतले आहेत, तर एक मध्यम मोठ्या आकाराचा आहे, एक थोडासा छोट्या आकाराचा आहे। आपण जे पराठ्यांसाठी पीठ घेणार आहोत त्याच्या अर्धा आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे, किंवा अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त। हा बटाटा आपल्याला खिसणीच्या बारीक खोलने छान असा खिसून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये मी 1 वाटी इतकं साबुदाण्याचं पीठ घालणार आहे, तर हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे। साबुदाणा छान भाजून घेतला, मिक्सरला होता होईल तितका बारीक फिरवून घ्यायचा आहे। तयार झालं साबुदाण्याचं पीठ। आता लगेच त्याच वाटीने आपल्याला यामध्ये भगरीचं पीठ घालायचं आहे, तर हे विकतचं पीठ मी वापरलेलं आहे। यानंतर सेम त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे, तर भाजलेले शेंगदाणे मिक्सरला बारीक असे फिरवून घेतले आहेत। अगदी चालू बंद करत आपल्याला शेंगदाण्याची पावडर बनवून घ्यायची आहे। 1 चमचा बारीक वाटलेली हिरवी मिरची घातली। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। आवडत असल्यास तुम्ही यामध्ये 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालू शकता, किंवा 2 ते 3 चमचे दही घालू शकता। आता सुरुवातीला आपण उकडलेला बटाटा यामध्ये वापरला आहे, त्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। नंतर गरज लागली तरच आपल्याला 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे। सुरुवातीलाच पाणी खूप जास्त घालायचं नाही। तर हे पीठ मळण्यासाठी मला 2 ते 3 चमचेच पाण्याचा वापर करावा लागला, खूप जास्त पाणी घालायचं नाही। बटाट्यामध्येच हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर हे पीठ पहा, मी 10 मिनिटं असंच झाकून ठेवलं होतं, तर छान असं भिजलं गेलं आहे। भिजून झाल्यानंतर हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे, जेणेकरून तयार होणारे पराठे व्यवस्थित असे होतील, म्हणजेच याला चिरा जाणार नाही। आता पराठा लाटण्यासाठी इथं मी भगरीचं पीठ घेतलं आहे। तुम्ही याऐवजी साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं तरीही चालेल। आता तयार केलेला उंडा आपल्याला या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे। पराठा तुम्हाला किती मोठा किती छोटा करायचा आहे त्यानुसार या पिठाचा उंडा तुम्ही घेऊ शकता। आता हा पराठा आपल्याला छान असा लाटून घ्यायचा आहे। लाटणं फिरवत असताना अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। खूप जास्त जोर देऊन पराठा लाटायचा नाही। तर इथे पहा, पहिला पराठा आपला लाटून झाला आहे। हा पराठा छान असा गोल गरगरीत दिसावा यासाठी याला आपल्याला थोडंसं गोल करून घ्यायचा आहे, म्हणजेच एखाद्या ताटलीने किंवा डब्याच्या झाकणाने अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला कडेने कट करून घ्यायचा आहे। तर तयार झाला पहिला पराठा। तर तुम्हाला लाटताना दिसत असेल आपला पराठा कुठे सुद्धा चिकटला नाही, कुठे सुद्धा चिरा गेलेल्या नाहीत। अगदी व्यवस्थित सरसरीत असा हा पराठा आपल्याला लाटता येतोय। याचं कारण असं की आपण भगरीचं पीठ वापरलं, साबुदाण्याचं पीठ वापरलं, याचं प्रमाण अगदी योग्य आहे। बटाट्याचं प्रमाण सुद्धा योग्य आहे, यामुळेच हे पराठे अतिशय सुंदर असे तयार झालेले आहेत। तर बटाटा किती वापरायचा? आपण ज्यावेळी पराठा बनवतो त्यावेळी आपण जी पिठं घेतलेली असतात त्याच्या अर्धा आपल्याला उकडलेला बटाटा वापरायचा आहे, किंवा अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त वापरायचा आहे। पिठांपेक्षा खूप जास्त बटाटा आपल्याला उकडलेला वापरायचा नाही, नाहीतर पराठा लाटताना पोळपाटाला चिकटू शकतो। तर आता इथे पहा, मी पहिला पराठा छान असा भाजून घेतला आहे। भाजत असताना मीडियम फ्लेमवरती भाजायचा आहे, जेणेकरून आतून पराठा व्यवस्थित असा शेकला जाईल। तर इथे पहा, आपला पराठा छान असा फुगला गेला आहे। अतिशय पातळ पराठे लाटले आहेत तरी सुद्धा आपला पराठा व्यवस्थित असा फुगला गेला। तर पहिला पराठा आपला भाजून झाला। अशाच पद्धतीने मी सगळे पराठे भाजून घेणार आहे। बनवायला पाहिलंत ना, अतिशय सोपे हे पराठे आहेत व पोटभरीचा हा पदार्थ आपला तयार होतो, त्यामुळे बनवायला हरकत नाही। अतिशय सुंदर लागतो चवीला।
शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये वापरला, याचं कारण असं की शेंगदाण्याच्या कूटामुळे या पराठ्याला व्यवस्थित असं बाइंडिंग येतं. पराठा लाटत असताना फाटत नाही किंवा खूप जास्त चिरा जात नाही. जर का तुम्हाला शेंगदाण्याचा कूट वापरायचा नसेल तर ऑप्शनल आहे, नाही वापरला तरीही चालेल. तर आता इथे पहा, दुसरा सुद्धा पराठा आपला शेकवून तयार झाला. पराठा शेकवत असताना आवडीप्रमाणे तेल तूप तुम्ही लावून घेऊ शकता. तयार केलेले पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. इथं मी बटाट्याची भाजी केली आहे किंवा चटणी करून तुम्ही त्यासोबत सुद्धा सर्व करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.